नमस्कार। उद्या बिहारमध्ये मतमोजणी आहे आणि आपल्याकडे इलेक्शन फीवर वाढत चाललाय। आता तुम्ही म्हणाल की या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध? तर थेट संबंध आहे आणि आजच्या 0 आवर आपण हा संबंध कसा आहे ते बघणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। राज्यामध्ये सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडतात। पक्षांतर सुरू आहेत, युत्या आघाड्या मोडतायत, जुळतायत, सख्खे मित्र वैरी होतायत, हाड वैरी गळ्यात गळे घालतायत। निवडणुकांचा माहोल आहे, त्यामुळे रोज नवनवीन छोटे मोठे रुसवे फुगवे, दिलजमाई हे सगळं होतच राहणार। आज मात्र सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते भल्या पहाटे मुंबईत लागलेल्या एका बॅनरने। तर त्याचं झालं असं की हार्ट ऑफ द मुंबई म्हणजे दादरमध्ये सेना भवनाच्या अगदी समोर एक बॅनर झळकला। आता तुम्ही म्हणाल की निवडणूक आली की बॅनर लागतातच, त्यामध्ये एवढं काय नवीन आहे? पण बॅनर लागला ही बातमी नाहीये, तर त्या बॅनरवरती काय लिहिलं होतं ही बातमी आहे। बॅनरवर लिहिलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। सगळ्यांनाच अत्यंत बोचलेलं वाक्य। लक्की वामन कर्डक या मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावे हा बॅनर झळकवला होता आणि ठाकरेंचा सेवक या शब्दांवरून भाजपनं टीकेचं मोहोळ उठवलं। पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सेवक मानसिकतेवरती बोट ठेवत ठाकरे बंधूंना जोरात टोले लगावले। चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरेंच्या पाया पडले, त्या काही वर्षापूर्वी गाजलेल्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली। राजेशाही गेली आणि ठाकरेंची सरंजामशाही आली अशी बोचरी टीकाही केली। आता लोकशाहीमध्ये अशी मानसिकता बाळगणं योग्य आहे का हा प्रश्न आम्हालाही पडला आणि तोच आम्ही आमच्या प्रेक्षकांनाही विचारलाय। त्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात, आजचा प्रश्न बघूयात। आजचा आमचा प्रश्न आहे, ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक ही राजकारणातली मानसिकता योग्य आहे का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि अर्थातच सोशल मीडियावरती अजूनही आपण यावर आपलं मत नोंदवू शकता। आणि यावर तुमच्या काय काय रिॲक्शन्स आहेत हे थोड्या वेळाने आपण बघणारच आहोत। पण आजचं बॅनर प्रकरण हे अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आवडलं नसावं, कारण त्यांनी तातडीने तो बॅनर हटवण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले। यशवंत किल्लेदारांनी स्वतः तिथे जाऊन बॅनर हटवायला लावला, पण तरीही भाजपच्या नेत्यांनी टीकेची संधी सोडली नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय होतं तेही आपण ऐकूया। संविधानामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधीला पब्लिक सर्वंट म्हटलाय, जनसेवक, आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वतःला प्रधानसेवक म्हटलेला आहे। ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे। लोकशाहीच्या व्याख्येला डावलून ठाकरे जर असे म्हणत असतील हे ठाकरेचे सेवक आहे, मात्र त्या ठिकाणी ठाकरेची सेवा करणार आहे, तर मग ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही, ते ठाकरेच्या सेवेत दिवसभर राहतील। माझा शाखा प्रमुख त्याला मी विचारल्यानंतर तो म्हणाला, इथे आपलं कोणाचाही काही संबंध नाही, हा कोणीतरी खोटकळपणा केलेला आहे। सगळ्या गोष्टी अगदी ह्या इलेक्शनच्या काळामधल्या सर्व पक्षीय हे बट नॅचरल ज्या म्हणतात ना घटना आहेत, त्या घटना घडत असतात। शेवटी कुठलाही निर्णय हा पक्षप्रमुख देत असतो। हा जो काय बॅनर लावलाय की काय काहीतरी लिहिलं होतं ना त्यांनी, मुंबईचा सेवक तोच काहीतरी, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही जी काही लाईन आहे या लाईन मधून नेमकं त्यांना काय सुचवायचं होतं हेच कळलं नाही। आणि ही लाईन, ह्या लाईन मधून चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे आणि ही लाईन न आवडल्यामुळे आम्ही हा बॅनर काढलेला आहे। थोडक्यात बावनकुळे काय, किशोरीताई पेडणेकर काय आणि किल्लेदार काय, सगळ्यांची भाषा वेगळी असली तरी त्यांना